नमस्कार, स्वप्नाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे माशाची रेसिपी। इथे मी रोहू मासा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण त्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे एक कांदा घेतलेला आहे चिरून, 1 इंच आल्याचा तुकडा, लसूण, ओवा घेतलेला आहे मी इथे, खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, 1 चमचा गरम मसाला आणि लवंगी मिरची 5-6 घ्यायच्या इथे। आता आपण हा मसाला वाटून घेणार। मी इथे कच्चाच मसाला वाटणार आहे। आपण आता मसाला वाटून घेऊया। मी त्यात पाणी घालते। आपला आता इथे मसाला वाटून झालेला आहे। आता आपण फोडणी घालूया। 2 पळी तेल घेतले, आपण यामध्ये आता मसाला घालून घेऊया। थोडीशी हळद घेऊया। आपला मसाला आता इथे फ्राय होत आहे, बघू शकता तुम्ही। मी इथे थोडा काळा मसाला घेतलेला आहे। आता आपण त्यामध्ये कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिरची घालूया। छानपैकी आता आपला मसाला फ्राय होतोय, बघू शकता तुम्ही। मी यामध्ये थोडंसं पाणी घालते मसाल्याचं, म्हणजे मसाला आपला छानपैकी फ्राय, तेल सुटेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। इथे आपला मसाला चांगला फ्राय झालेला आहे, बघू शकता तुम्ही तेल कसं सुटले। आता आपण त्यामध्ये मासे घालूया। आता आपण त्यामध्ये मासे घालून घेऊया। इथे आपले मासे आपल्याला फ्राय करून घ्यायचे थोडेसे, मग आपण त्यामध्ये नंतर पाणी घालूया। आता आपले मासे फ्राय करून झालेले। आता आपण यामध्ये गरम पाणी घालूया। गरम पाण्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते। आता आपल्याला भाजी चांगली उकळ येईपर्यंत कढाईसाठी ठेवायची। आता आपली भाजी उकळण्यासाठी ठेवलेली, आपण आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। अंदाजानुसार मी मीठ घालते, बघू शकता तुम्ही, तुमच्या आवडीनुसार घालू शकता। भाजी तयार झालेली, बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे। आता मी प्लेटमध्ये भाजी काढून घेत आहे। प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया। इथे आपली माशाची भाजी झालेली, बघू शकता तुम्ही किती छान असा कलर झाला आहे। तुम्ही अशी भाजी करून बघा। तुम्हाला जर माझी भाजी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।